आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. शिक्षण आनंददायी शनिवार उपक्रम यादी कृती पुस्तिका महत्त्वपूर्ण आजचा शासन निर्णय निर्गमित झालेला पाहूया सविस्तर. 22 ऑक्टोबर 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसकर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020मध्ये नमूद केल्यानुसार 21व्या शतकातील कौशल्य, व्यावहारिक कौशल्य, चांगल्या सवयी संपादन करून एक सुजाण उत्पादक नागरिक घडवण्यासाठी शालेय शिक्षणात आनंददायी शनिवार ह्या उपक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे. नवीन शैक्षणिक कोर्स शोधणे. 14 मार्च 2024च्या शासन परिपत्रकामध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार येत्या 1ली ते 8वीच्या शासनमान्य सर्व शाळांमध्ये आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्यात येत आहे. टॅबलेट कंटेंट्स. आनंददायी शनिवार उपक्रमाची भूमिका व उद्देश. आनंददायी शनिवार उपक्रम यादी. आनंददायी शनिवार उपक्रम कृती पुस्तिका. आनंददायी शनिवार उपक्रमाचे वेळापत्रक. अंमलबजावणीबाबत सूचना. आनंददायी शनिवार उपक्रमाची भूमिका व उद्देश. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भावनिक कौशल्य विकसित करणे, शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे, विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक व संभाषण कौशल्य विकसित करणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नैराश्यावर मात करण्याची क्षमता निर्माण करणे, विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे, विविध सण व उत्सवाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीची जोपासना करणे. या उपक्रमाची भूमिका व उद्देश साध्य करण्यासाठी आनंददायी शनिवार कृती पुस्तिकेत अनेक मार्गदर्शक कृती देण्यात आल्या आहेत. ह्याच उपक्रमाचा भाग म्हणून खाली दिलेल्या नियोजनानुसार शालेय स्तरावर येत्या 1ली ते 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खालील उपक्रमाचे आयोजन करण्यास सूचित करण्यात आले आहे. आनंददायी शनिवार उपक्रम यादी. आनंददायी शनिवार उपक्रमामध्ये खालील कृतीचा समावेश असेल: प्राणायाम, योग, ध्यान, धारणा, श्वसनाची तंत्रे, आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्वे, व्यावहारिक प्रशिक्षण, दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन, स्वतःच्या आरोग्याची रक्षण करण्यासाठी उपाययोजना, रस्ते सुरक्षा, समस्या निराकरणाची तंत्रे, कृती खेळ यावर आधारित उपक्रम, माइंडफुलनेसवर आधारित कृती व उपक्रम, नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य. वरील कृतीसोबत इतर तत्सम प्रकारच्या नाविन्यपूर्ण कृतीची समावेश करण्याची मुभा शाळांना राहील. 1 ऑगस्ट 2026चा महत्त्वपूर्ण उपक्रम कोणत्या कालावधीत आयोजित करावा? 22/8/2026. सादरीकरण प्रदर्शनासाठी संबंधित शनिवार 22/8/2026 म्हणजे आजचा शनिवार. आपण काय काय घ्यायचं ते बघ. उपक्रमाचे नाव. उपलब्ध साधनाचा उपयोग करून आकर्षक राखी तयार करणे, जवानांना पाठवणे. ह्यामुळे विकसित होणारे गुण व कृती कौशल्य, नवनिर्मिती, देशप्रेम इत्यादी. 2 सप्टेंबर. उपक्रम कोणत्या कालावधीत आयोजित करावा? 4 ते 5/9/2026. सादरीकरण प्रदर्शनासाठी संबंधित शनिवार 5/9/2026. उपक्रमाचे नाव. मातीपासून विविध प्राण्याची मूर्ती तयार करणे, उदाहरण बैल, कासव, ससा, हरिण. 3 सप्टेंबर. शिक्षक दिन. ह्या मूर्तीची उपयोग विविध सणासाठी करता येईल. यामुळे विकसित होणारे गुण, कृती कौशल्य, नवनिर्मिती, पर्यावरण स्नेह इत्यादी. उपक्रमाचे कालावधी 5/9/2026. सादरीकरण प्रदर्शनासाठी संबंधित शनिवार 5/9/2026. उपक्रमाचे नाव. शिक्षक दिन साजरा करणे. यामुळे विकसित होणारे गुण, नवनिर्मिती, आधार, शाळेविषयी प्रेम इत्यादी. 4 सप्टेंबर 2026चा उपक्रम कोणत्या कालावधीत आयोजित करावा? 7/9/2026 ते 11/9/2026. सादरीकरण प्रदर्शनासाठी संबंधित शनिवार 12/9/2026. उपक्रमाचं नाव. मातीपासून आकर्षक मूर्ती तयार करणे. या मूर्तीचा उपयोग विविध सणासाठी करता येईल. यामुळे विकसित होणारे कृती कौशल्य, नवनिर्मिती, पर्यावरण स्नेह इत्यादी. 5 ऑक्टोबर 2026. उपक्रम कोणत्या कालावधीत आयोजित करावा? 26/10/2026 ते 30/10/2026. सादरीकरण प्रदर्शनासाठी संबंधित शनिवार 31/10/2026. उपक्रमाचे नाव. मातीचे दिवे तयार करणे, विविध वस्तूपासून आकाशकंदील तयार करणे, किल्ले, दुर्ग यांच्या प्रतिकृती तयार करणे. या वस्तूंचा उपयोग विविध सणासाठी करता येईल. यामुळे विकसित होणारे गुण, कृती कौशल्य, नवनिर्मिती, पर्यावरण स्नेही इत्यादी. अंमलबजावणीबाबत सूचना. संबंधित उपक्रम आपल्या अधीनस्थ सर्व शाळांमध्ये राबवण्याबाबत सूचना देऊन सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे. तसेच राबवण्यात आलेल्या उपक्रमाची छायाचित्रे व अहवाल याबाबत प्रस्तुत
परिषदेस मेल करावा. सदर उपक्रमांना समाज माध्यमाद्वारे स्थानिक वृत्तपत्रामार्फत व्यापक प्रमाणावर प्रसिद्धी देण्यात यावी असे आवाहन SCRT पुणे या कार्यालयाकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी खालील परिपत्रक पाहूया. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. पत्र पाहूया. ह्या वर्षीचा शनिवार अशा पद्धतीने राबवण्याबाबत महत्त्वपूर्ण वेळापत्रक. महिन्यातून एक शनिवार राबवण्याबाबत ऑगस्ट महिन्यात, सप्टेंबर महिन्याचा 3 आणि ऑक्टोबर महिन्याचा. सप्टेंबर महिन्याचे 3 शनिवार आणि ऑक्टोबरचा 1. हे पूर्ण GR परिपत्रक अखिल तामसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंक तिथून डाउनलोड करू शकता.